एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज होता पाडवा आणि आज आहे सॅटर्डे आणि वाजतायत रात्रीचे 7:45 आणि मी बघत होते लव स्कूल. अकिरा पण लव स्कूल बघत होती. ती तर पोटातूनच शिकून आली लव स्कूल बघायचं. आणि मी तुमच्याशी बोलते आणि अकिराला वाटतं मी तिच्याशी बोलते, सो ती रिप्लाय देते आहे मला, इकडे बघून हसते आहे. आणि मी तिला खाली झोपवते आहे, कारण म्हणजे आजपासूनच मी तिला खाली झोपवायला लागले. कारण झालं असं की बेडवर ठेवल्यानंतर आता ती पालती पडते आहे आणि गोल गोल फिरते आहे, सो ते खूप रिस्की आहे. पाळण्यामध्ये मी ठेवते तेव्हा पण ती पालती पडायला बघते आणि मग इकडून तिकडून तिला लागतो पाळणा, सो तिला पाळण्यात नाही ठेवता येत आहे मला. सो मी तिला सरळ खाली 3-4 तिचे जे दुपटी आहेत ती टाकली आणि त्यावर तिचे खेळणी दिलेत तिला आणि ती मस्त आता तिकडे खेळते आहे, मध्येच टी व्ही बघते आहे आणि पालती पडते आहे, गोल 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 फिरते आहे आणि छान खेळते आहे. तर आज दुपारी माझा पाडवा स्पेशल ब्लॉग आला. त्यावेळेला अक्षरशः मी रडले होते, म्हणजे लिटरली मी रडले होते. कारण माझा जो ब्लॉग आहे तो अपलोडच होत नव्हता. म्हणजे अपलोड व्हायचा, प्रोसेसिंग व्हायचं, पण ज्यावेळी मी पब्लिश करायला जायचे त्यावेळी फेल दाखवायचं. माहिती नाही काय झालं होतं. मी 4 वेळा जो ब्लॉग होता तो अपलोड करण्याचा, पब्लिश करण्याचा ट्राय केला, काही झालं नाही. देन मी ते डिलीट केलं, पुन्हा एडिटिंग केलं, परत एकदा मी अपलोड करण्याचा प्रयत्न केला, बट परतही तोच प्रॉब्लेम होत होता. त्यानंतर मी दुसऱ्या ॲपमधून एडिटिंग केलं, ज्याचं मला काही माहिती नव्हतं. सो मी फटाफट जे पण माझे व्हिडिओज होते एकापाठोपाठ एक लावले, अकिराचे 3 फोटो लावले आणि पब्लिश करून दिला. मला म्युझिक कसं टाकायचं काय काही माहिती नव्हतं त्या ॲपचं. सो आजचा जो ब्लॉग होता तो असा आला आहे, विदाऊट म्युझिक, काही नाही आहे आणि आवाज कमी जास्त काही नाही आहे असं आलेलं आहे. सो गाईज, मी खाली बसली आहे, इकडे अकिराशी माझ्या पायावर बसली आहे, कारण तिला खूप आवडतं असं बसायला आणि ती रडत होती. सो मी तिला घेतलं आणि मी बसली आहे तिच्यासोबत. तर आता जरा केस माझे बरे वाटतात. मगाशी फारच चिपू झाले होते, पण हे असे सारखे सारखे पण पुढे गालावर नको वाटतात. ते पाठीमागं थोडं बरं वाटत होतं, पण कॅमेराला चांगलं दिसत नव्हतं. सो मी असं केले आणि आत्ता 8:15 वाजता आहेत आणि 7:45ला मी व्लॉगची सुरुवात केली आहे आणि फक्त तुमच्याशी इतकंच बोलली आहे. कारण अकिरा जागी असली की नाही होत, ती सारखी रडते, घे म्हणते, तिच्या मूडच्या हिशोबाने सगळं करावं लागतं आहे, तर नाही होत. आणि आता 8:15 वाजता आहेत आणि अभिषेक मला 9 वाजता सांगतो, बोलला आहे जेवायला येतो आहे की नाही. सगळं सकाळचं आहे, चपात्या फक्त मला कराव्या लागतील. काय बाबडू, चपात्या फक्त मला, ओ गो बाय माझी रडायला लागली. तर मी बोलत होते चपात्यांबद्दल. चपात्या अभिषेक सांगतो, बोलला आहे किती करायच्या किंवा येणार आहे की नाही ते. मग जर तो येणार नसेल तर मग विनाकारण त्या वाया जातात. म्हणजे मी तशा वाया नाही घालवत. सकाळी जास्त चपात्या असतील तर मी त्याचा मलिदा करते. अगदीच नाही जमलं तर खाली कुत्र्यांना घालते. अगदी खराब झालं असेल तरच टाकून द्यावं लागतं, नाही तर मी शक्यतो वाया नाही घालवत. तर आज अभिषेक नव्हता, तुम्हाला मी सांगितलं मागासपासून तेच सांगते, कारण माझ्या डोक्यात तेच आहे सारखं. मला असं वाटतं ना, आता माझी एक फ्रेंड होती, तर ती बोलायची की 10 ते 5 जॉब करणारा मुलगा पाहिजे, त्याच्याशी मी लग्न करेन. तिची एकच अट होती अशी की 10 ते 5 जॉब करणाऱ्या मुलाशी लग्न करणार. आणि मला आता ते पटतं आहे की हां तसंच हवं, कारण नाही म्हणजे असा बिझनेसमॅन असला की नाही नवरा की तुम्हाला नाही जमत. कधीही कुठल्याही सणाला नसतो अभिषेक. आणि फ्रायडे सॅटर्डे संडे वीकेंड तर विसरूनच जायचा, कारण त्याचं काम असं आहे की जे वीकेंडला असतं. मंडे ट्यूजडे वेनसडे थोडाफार फ्री असतो, पण असं होतं की त्यावेळेला काही नसतं, कुठले कार्यक्रम नसतात, काही नसतं. जे असतं ते वीकेंडला असतं. सो खूप त्रास होतो, खूप कॉम्प्रोमाइज करावं लागतं, खूप जास्त. आणि असं म्हणतात की अरे बिझनेस स्वतःचा असला की तुम्ही कधीही सुट्टी घेऊ शकता. बिलकुल नाही, असं कधीही होत नाही. कारण ज्यावेळी आपण जॉब करत असतो त्यावेळी आपल्याला कंपल्सरी सुट्टी असतेच, पण इकडे असं होत नाही. अरे कशाला, मग 1 दिवसाचं नुकसान कशाला करा, चल हे पोस्टपोन करू, ते पोस्टपोन करू, असं होतं. सो सुट्ट्या वगैरे बिझनेसमध्ये घेणं होतच नाही. अकिरा व्हायच्या आधी आम्ही फिरायचो, भरपूर फिरायचो. त्यावेळी नको ना बाबू, तिला मांडीवर बसवलं आहे मी आणि माईक हेडफोन ओढते आहे.
भरपूर फिरायचो. त्यावेळी अभिषेक फारसा विचार करायचा नाही. मग फ्रायडे सॅटर्डे संडे कुठे जायचो नाही आम्ही, पण वीकडेजला आम्ही फिरायचो भरपूर. पण आता अकिरासोबत जाणं पण पॉसिबल होत नाही आणि मुलगी झाली तर थोड्याशा जबाबदाऱ्या वाढल्यात. सो थोडंसं कॉन्सन्ट्रेशन होतं आहे बिझनेसकडेच. पण मला असं वाटतं आता की 10 ते 5 जॉब करणारा नवराच हवा होता. आणि जे माझी फ्रेंड बोलायची ते अगदी 100,000% करेक्ट होतं. तर मी आहे आता किचनमध्ये. अभिषेकचा तर काही फोन आला नाही, म्हणजे मी केला तो उचलत नाही, कामात आहे. उचलतोय पण काही बोलत नाही, माईकवर बोलतोयला सगळा आवाज येतोय. तर मी विचार केला करून टाकावं, कारण आज थकली आहे, पण दुपारी झोप पण नाही. पहाटे 4:30ला झोपली आणि 9ला उठली आहे. तर करून टाकते चपात्या. खाल्ला ठीक, नाही खाल्ला उद्या मलिदा करता येईल. आणि माझं कॅसरॉल जळलं. परवा अकिराचं दूध तापवत होते, मी गरम करत होते आणि कॅसरॉल तिकडे जवळ होतं, माझ्या लक्षात नाही आलं आणि वास यायला लागला. कसला तरी वास येतोय. मला किती वेळ समजलंच नाही काय होतं. मी इकडे तिकडे बघितलं, पाठीमागच्या बाजूला बघितलंच नाही. आणि ते कॅसरॉलला तिथली जे फ्लेम होतं ते लागत होतं. सो कॅसरॉल माझं जळलं. पण आतमध्ये काही फरक नाही पडत आहे. वरून प्लास्टिक आहे ते वितळले, जळलं आहे म्हणजे. हां, वितळले. तर मी आता करून घेते चपात्या अँड देन तुमच्याशी बोलते. अकिरा खेळते मम्मींसोबत. आत्ता वाजतात 11 रात्रीचे. अभिषेक अजून आला नाही आहे, येतोय तो, ऑन द वे आहे. आणि मी आता बनवते अकिराचं दूध. एका साईडला तिचे बॉटल स्टरलाइज करते आणि आता ऑलरेडी एक दूध बनवायला घेतलं होतं मी, पण ते दूध नासलं, माहिती नाही काय झालं. आज सकाळचंच होतं, सकाळीच बॅग आली होती, पण कसं नासलं माहिती नाही. पण मी एक्स्ट्रा ठेवते तिच्यासाठी, सो होतं आणि बाहेर जाऊन आणायची गरज नाही पडली. तर मी आता ते दूध तापवते. आणि अभिषेक आल्यावर, अभिषेक खूप थकला आहे काल सकाळपासून त्याची गडबडच सुरू आहे. आणि जर तो असेल छान फ्रेश मूडमध्ये तर मग आम्ही तुमच्याशी बोलू. एक गोष्ट सांगायची आहे, थोडीशी काय बोलतात त्याला, अशी थोडीशी भयानक वाईट गोष्ट आहे, तर ती तुम्हाला सांगायची आहे. जर अभिषेक आल्यावर असेल मूडमध्ये तुमच्याशी बोलायच्या तर आम्ही बोलू तुमच्याशी, नाहीतर उद्या बोलू. सो गाईज, गुड मॉर्निंग. आणि आता 11:30 वाजतात आणि रात्री अभिषेक 11:30लाच आला आणि खूप थकून गेला होता. सो मी त्याला विचारलं पण नाही व्लॉग बनवूया किंवा काय. आणि आत्ताही तो झोपला आहे. सो मी विचार केला की तुम्हाला जी गोष्ट सांगायची आहे ती सांगावी आणि एंड करून टाकावा. तर वाईट गोष्ट होता राहिली. ॲक्च्युली मी बोलले की वाईट गोष्ट झाली, तर तसं नाही. वाईट गोष्ट होता राहिली ती म्हणजे परवा अभिषेक उल्हासनगरला गेला होता शोसाठी आणि गाडीचा टायर फुटला आणि गाडी जी होती ती डिवायडरला जाऊन आपटली. नशिबानं अभिषेकला काहीच लागलं नाही, अगदी छोटंसं पण काय लागलं नाही, पण गाडी डॅमेज झाली. टायर तर फुटून गेला, जो चांगला होणार नाही आहे परत. प्लस आणखी काहीतरी आतमधलं आहे जे चेपलं गेलं, असं एकदम आतमध्ये गेलं. आणि टायरचं काही असतं, ते टायरच्या आतमध्ये जे असतं लोखंडी ते. तर मी असं खूप वेळा बघितलं होतं की गाडीचं टायर फुटलं की गाडी पलटते वगैरे, पण नशिबानं असं काही झालेलं नाही आहे. आणि जेव्हा अभिषेकचा मला फोन आला त्यावेळी मला काही सुचतच नव्हतं आणि ही गोष्ट कुणालाच माहिती नाही अभिषेकन माझ्याशिवाय. आता व्लॉगमधून मम्मीलासुद्धा मी सांगितलेलं नाही आहे, मम्मीलासुद्धा व्लॉगमधूनच समजेल माझ्या. तर बी केअरफुल, उन्हाळा खूप आहे त्यामुळं टायर्स खराब होत आहेत आणि हवा वाढलेली समजत नाही. अभिषेकला नाही लक्षात आलं. आणि थोडंसं लक्ष द्या, घरातून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदा हवा वगैरे चेक करा.
आणखी एक मेसेज सगळीकडे फिरतो आहे की तुम्ही गाडी 2 व्हीलर 4 व्हीलर कोणतीही असू दे जी तापलेली असते सो तुम्ही चालू करायच्या आधी थोडा वेळ त्याचं पेट्रोलचं जे वरचं काय बोलतात त्याला पेट्रोल ओपन करून ठेवायचं पेट्रोलची टाकी जी आहे एक 5 मिनिट आणि त्यानंतर चालू करायचं कारण उन्हाळ्यात ही सगळी काळजी घेणं गरजेचं आहे. आमच्या नशिबाने काय नाही झालं एवढा मोठा टायर फुटूनही काय नाही झालं. सो बी केअरफुल आणि खूप असं मोठं काहीतरी होता वाचलं. अभिषेकला नाही लागलं पण गाडीला आमच्या लागलं आणि आमची गाडी आमची जीव की प्राण आहे सो तिला लागलं आहे आणि आता ती उल्हासनगरमध्येच आहे 3-4 दिवस. तिकडून तयार होऊन मगच तो मेकॅनिक घेऊन येईल इकडे. आणि त्यावेळी अभिषेकचं खूप जास्त म्हणजे सगळं हे झालं गडबड झाली. तो शोला चालला होता त्याला तिकडे जाऊन शोला मध्येच हे झाल्यामुळं ऑटो पकडावी लागली तिकडून जावं लागलं. घाम फार येतो आहे. उशिरा पोचला त्यानंतर रात्री 3 वाजता आला कॅबनी आला. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता निघायचं होतं त्यासाठी त्याला कॅबची अरेंजमेंट करावी लागली आणि पैसा तो पैसा गेला वेळ तो वेळ गेला. सो थोडं घरातून बाहेर पडताना एकदा चेक करा आणि मगच बाहेर पडा. आणि जर हां बंद करा अकिराच्या बाटल्या उकळल्यात म्हणून सांगतात. तर सो उन्हाळ्यामध्ये नाही नेहमीच ही काळजी घेतली पाहिजे पण उन्हाळ्यामध्ये जास्त. सो आता मला माझा पुढचा व्लॉग शूट करायचा आहे. 11:30 वाजलेत आणि मी अंघोळीला जाते तर मी आता एंड करते व्लॉगचा. अभिषेक अकिरा दोघंही झोपलेत आणि एंड करते आणि तुम्हाला भेटते मी नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय टेक केअर हॅव अ गुड डे.